श्रीमान योगी भाग 57वा. आपण ऐकता शिवभारत. मागील भागामध्ये बाजीप्रभू देशपांडेंनी गजापूरची खिंड पावनखिंड केली. ती कथा मात्र आपण ऐकली, ती शौर्यगाथा आपण ऐकली. आता राजे विशालगडावरती पोहोचले आणि राजांना ती दुःखद बातमी कशी कळाली ऐका. राजा सायंकाळी विशालगडच्या दरवाज्यापाशी पोहोचलो. दरवाजा उघडला गेला. राजांच्या स्वागताची नौबत झडली आणि दरवाजा लावून घेतला होता. राजांना आलेला पाहून गडावरती एकच उत्साह मात्र संचारला. राजांच्या आज्ञेने तोफ डागली होती. राजा सुखरूपपणे गडावरती आलं याचा एकच आनंद उसळला होता. राजांच्या बरोबर गडावर आलेले मावळे पुरं थकलं होतं आणि ज्याच्या अंगावर वार नाही असा एकही मावळा नव्हता. गेल्या 7 प्रहारांचं श्रमाचं सार्थक साऱ्यांच्या तोंडावरती मात्र उमटलं होतं. राजांनी किल्लेदारांना विचारलं, किल्लेदार, गडाची काय हालत आहे? महाराज, गड मजबूत आहे, शिबंदी भरपूर आहे. तुपाच्या विहिरी आहेत ना? जी भरपूर आहेत. आमची सांगाती जखमी झालेत, ओले आहेत. त्यांच्या जखमांना तूप लावा. कुणी नाकारतं सांगा, आम्ही येऊन ते काम करू. गेले 7 प्रहर कुणाच्या तोंडात घास नाही. साऱ्यांना जेवण देऊन विश्रांती द्या. प्राणपणाने लढणाऱ्या मावळ्यांना जखमांच्या वेदनांची फिकीर वाटत नव्हती, पण औषधोपचार नकोसा वाटत होता. जुनं कुजलेलं तूप हा एकच त्यावेळी जखमेवर जालीम उपचार होता. तुपानं जखमा कोरड्या राहत, पू धरत नसे आणि बघता बघता जखम भरू नये, पण ते तूप लावलं की होणारी आग मात्र भयंकर असेल. मीठ किंवा भगवतीसुद्धा कमी दाहक, तूप लावून घ्यायला सारं कचरत. त्यामुळं ती आज्ञा राजांनी दिली होती. राजांनी विश्रांती घेतली नाही. मावळ त्या धुसर प्रकाशात ते पाहत होते. गजापूरची खिंड मात्र आता शांत होती. त्या बाजूने गडावर येणाऱ्या कुणाची जाग नव्हती. राजा चिंतातूर झालं होतं. विशाल गडावर विढा देऊन बसलेला सुर्व्यांचा संताप मनात उफाळत होता. राजांनी आपलं लोक म्हणून सुर्व्यांची गय केली होती आणि तेच सुर्वे खानाचे सरदार बनून आज राजांच्यावर शस्त्र उगारायला धजले होते. राजा विशालगडाच्या वाड्यात आलं. किल्लेदारांनी सर्व सोय लावली होती. राजांचं सामान आणि खजिना महादेवाने व्यवस्थित लावून घेतला होता. राजा महालात बैठकीवर बसलं होतं. सारं वातावरण चिंतातूर झालं होतं आणि गजापूर खिंडीत काय घडलं हे सर्वांना मात्र कळत होतं, पण बोलून दाखवायची हिंमत एकालाही नव्हती. किल्लेदार आलं, त्यांच्या पाठोपाठ एक जखमी बांधल सेवकांच्या आधाराने आणला जात होता. राजा उठलं. त्यांनी त्या रक्तबंबाळ सेवकाला सावरून आपल्या बैठकीवरती बसवलं. त्या जखमीला ग्लानी येत होती. थंड पाण्याचा शिडकावा त्याच्या मुखावरती मात्र केला गेला. मशाली जवळ आणल्या. त्या जखमीनं डोळं उघडलं. राजांना पाहताच तो उठू लागला. राजांनी त्याला सावरलं. राजा म्हणाला, अरे सांग राजा, बाजी लढलं. तो पायकाला जीव घोटाळत होता. नव्या जखमेला अंगावर जागा नव्हती आणि मसूदनं बंदकवाला पुढं केला. बाजीला गोळी घातली. जखमीनं श्वास घेतला. राजा भरल्या आवाजाने विचारत झाला, अरे काय झालं? बाजी पडलं राजा. आम्ही त्यांना मागं नेलं. खिंड लढतच होती. गोळी छाताडाला वर्मी लागली होती. बाजी शुद्धीवर आलं. त्यांनी विचारलं, अरे तोप झाली? आणि अद्याप तोप झाली नसल्याचं त्यांना समजलं. बाजी म्हणाला, राज अजून कसं गडावर जात नाही? बाजी तसंच उठलं. कुणाला आवरेनात विटा घेऊन खिंडीच्या तोंडाला जात होतं. बाजी म्हणत होतं, राज गडावर गेले नाही, गोळी लागली यार म्हणून काय झालं? राज गडावर गेले नाही तर बाजी मरतो कसा? राजांचं टिपं गळत होतं. ऊर कोंडला होता आणि साऱ्यांची तीच स्थिती झाली होती. जखमी सांगत होता, तोच तोप झाली आणि ती ऐकताच बाजी ओरडलं, अरे राज गडावर गेलं, आपली फते झाली. राज मुजरा. शेवटचा मुद्रा घातला राजा तुम्हाला बाजींनी.
आणि बाजी कोसळलं. साऱ्यांचंच अवसान सरलं होतं. मसूद चालून आला आणि सारे कापले गेले. मी खंडित होतो तसाच आलो राज. आपली फते. जखमीने मान टाकली. हुंदके देत राजांनी जखमीची मान बैठकीवर ठेवली. राजा उभं राहिलं आणि आपला दुशेला सोडून त्यांनी जखमीवर पांघरला. राजा म्हणाल, बाजी तुम्ही गेलात. घोडखिंड पावन केली किल्लेदार. घोडखिंडीचं नाव पावनखिंड ठेवा. दुसऱ्या दिवशी राजा तटावरून पाहत होतं. मसूद आणि सुर्वे मोर्चे उभारण्याच्या तयारीत गुंतलेलं होतं. गडाला वेढा देण्याची तयारी राजांनी ओळखली. किल्लेदारासह ते वाड्यात आले. राजांनी आज्ञा दिली आणि त्या रात्री गडाच्या दोन्ही बाजूनी सैन्य चुपचाप उतरलं. सुर्वे अथवा मसूद यांना राजा खाली येऊन हल्ला करतील असं वाटलं नव्हतं. चांदण्या रात्री वादळवाड्यात काकडत असलेला मसूद आणि सुर्वे यांच्या सैन्यावर मराठे तुटून पडलं. एकच गोंधळ, एकच कापाकापी झाली आणि बेसावत छावणीची त्रेधा तिरपीट उडून गेली. तेवढ्यात दोन्ही बाजूंना गोंधळ माजला होता. किती शत्रू आहे याचा अंदाज लागत नव्हता. मसूद सुर्वे भयभीत झाले होते आणि राजांचं सैन्य जसं चुपचाप उतरलं तसंच कामगिरी फते करून परत गडावर चुपचाप मात्र परतलं. सकाळ झाली तेव्हा मसूद सुर्वे यांची छावणी भयभीत नजरेनं गडाकडे पाहत होती. विशाल गडावर मोर्चे बांधून इतके दिवस झाले होते, पण आजवर गड शांत होता. राजांनी विचारलं, किल्लेदार गडावरून तोफा टाकल्यात कधी? नाही महाराज, आपण तिकडे वेढ्यात होता. इकडे धामधूम माजून उपयोग होणार नाही असं वाटलं. चांगलं केलं. आता वेळ न करता बुर्जांच्या तोफा डागायला सांगा. सर्व तोफा आग वाकल्या पाहिजे. आणि किल्लेदारांच्या सर्व लक्ष झालं. तातडीने बाहेर गेला आणि गडावरच्या बुर्जावरच्या तोफांची जागा राजांनी पाहिली. ज्या ठिकाणी मोर्चे तोफांच्या पडल्यात होते अशा अनेक जागा होत्या. राजांनी त्या जागांच्या तोफांना बत्ती द्यायला हुकूम दिला. एकाच वेळी चारो बाजूंच्या तोफा धडाडल्या. धडाडधूम आणि वेढा मोर्चे कुठच्या कुठं विस्कटला गेला. रात्रीच्या प्रकारानंतरचा हा प्रकार म्हणजे कळस होता. मसूद सुर्वे आपापल्या सैन्याची धावपळ बघत होतं आणि मात्र राज वरून गडावरून मात्र हसत होतं. मसूदने तो अवघड किल्ला पाहिला होता. सुर्वेने सोडून तो परत सिद्धीजवळकडे जायला निघाला आणि सुर्वे एकटे वेढ्यात जायला तयार मात्र नव्हतं. दोघांनीही वेढ्याचा नाद सोडला आणि विशाल गड मात्र अजिंक्य तो अजिंक्य राहिला, कारण राज तिथं होतं. शिवमार्तंड शिव मल्हाराचं तांडव मात्र त्या विशाल गडावरती झालं. तिथं मसूद आणि सुर्वे मात्र काय करणार? आणि थोड्या दिवसात वेळा उठून ते सिद्धीजवळकडे गेले. दोन्ही राजांची वाट मात्र मोकळी झाली. राजांना आता काळजी होती शास्ताखानाची आणि राज विशाळगड सोडून राजगडाकडे मात्र रवाना झाले, परंतु दुःखी मनानं. कारण बाजी प्रभू देशपांडेसारखा जबरदस्त कणखर आणि स्वामिनिष्ठ मावळा मात्र कायमचा छत्रपती शिवरायांनी मात्र गमावला होता. त्या मावळ्यांनी मात्र एक सुवर्ण इतिहासाचं पान मात्र कायमचं कोरून ठेवलं, कायमचं लिहून ठेवलं आणि अजरामर झाले इतिहासामध्ये. ते बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या हाताखाली लढलेले असंख्य मावळे, जे इतिहासाला नावच माहीत नाही, परंतु मोरक्याचं नाव जरूर माहिती होतं. पण त्यांच्या पाठीमागं लढणारे असंख्य सैनिक असतात. त्या सर्वच मावळ्यांना मात्र मानाचा मुजरा, ज्ञात अज्ञात छत्रपती शिवरायांसाठी आपलं बलिदान दिलं. त्या जवळजवळ 600 लोक होते. त्यापैकी 400 लोकांनी मात्र त्या घोडखिंडमध्ये आपलं रक्त वाहिलं. आज देखील ती घोडखिंड पावनखिंड नावाने जगविख्यात आहे. आज देखील त्या बाजीप्रभू देशपांडे आणि त्या मावळ्यांचा इतिहास मात्र सांगत आज दिमाखात उभी आहे. जय भवानी, जय शिवराय.